बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक मारुतराव वाघमोडी लिखित कादंबरी बिरुबाचं चांग भलं, भाग 11. तिसऱ्या पहारीच्या वक्ताला आभाळात 4-2च ढगाळ लोंबकळत होती. पर आता कडूस पडता समजच आभाळ ढगांनी भरून गेलं होतं आणि त्या कारण सगळीकडं अंधार गुडूप झालेलं. लई उकडत बी होतं. कोण्या वक्ताला कुठं वळीव ढासळल त्याचा नियमच नव्हता. वाऱ्याची बी पार जणू दातकिळीच बसली होती. झाडाचं पान बी कुठंच हालत नव्हतं आणि माणसाचा जीव तर नुसता गुदमरल्या गत घाबरा घुबरा होत होता. बिरवाडीची सारी धनगार मोठी चित्तागती झाली होती. जरा असंच अवकाळ गाबनं वळीव अवचित ढासाळलं आणि त्यांनी रानावनातली सारी काडी कस्तानं वाहून नेली तर मुक्या जित्राबांनी काय खायचं, ह्यो एकच मोठा कठीण घोर समद्यांच्या मनाला भेडसावीत होता. ढगुबाच्या डोंगराच्या माथ्यावर आबाळा गत इज लवली की माणसांच्या काळजात मी मोठी खळबळ होऊन लई कळ निघाल्या गत चमकत होतं आणि जीव नुसता धाकधुकच करीत होता. खरडमाळाच्या अंग एक खोकाड वाढूळ धरून ख्वाक 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 करीत होतं. त्याच्या नरड्यातच जणू काहीतरी अडकल्या गत ते बेनं लई खोकत ठसकत होतं आणि त्याचपरीने झिरपकुरीच्या बी अंग 2 भुरटं च्वार कोल्लं जीव घेऊन चालल्यागत कुई 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 करून लईच मोठ्यानं इवळत होतं. आणि त्याच वक्ताला बिरापटकराचा आरज्या बी दारू पिऊन वाडीत कुणाला तरी मोगमच शिव्या हसडून झोकांड्या खात हिंडत होता. जणू खुळ्या गिरच्या गत घुमत बरळत होता. कुत्री भुकत होती. गलबला वाढला होता. पर त्याच्याकडं कोंडिबाचं ह्या घडीला अजिबात ध्यान नव्हतं. त्यो आपल्याच विचारात पुरता बुडाला होता. वाऱ्या काहुराचं दिवस. घोरपडीच्या दत्तू काकाने दिलेली लगनतीत अजून बी 15 दिन मोहरच होती. लगन चिठ्ठ्या छपून आणल्या होत्या. त्या वाटायची घाई आणि लग्नाची तयारी जोरात चालली होती. जेवताना बी त्याच गोष्टीचा विचार डोसक्यात घुमत होता. घरगुती गप्पा चालल्या होत्या. त्या गप्पात मेंढका दगडू खटक्या, त्याचा पोरगा बिरू आणि म्हातारी झिंगाबया बी सामील झाली होती आणि धुरपंडी नीट ध्यान देऊन ऐकत होती. तिची आई सुंदराबाई भाकरी थापीत होती आणि धुरपती भाकरी कोरड्यास वाढीत होती. चिमणीच्या अंधुकशा उजेडात बी कोंडिबाच्या अंगातल्या पैरणीवर गुलाल फेकल्या गर दिसत होता. त्याचाच विचार करता करता न राहून पुरीनं बापाला विचारलं, दादांच्या अंगावर आज एवढा गुलाल कुणी टाकला काय नू? गुलाल होई बरे, आज वाळू धरून म्या बी त्योच विचार करतोय. पर दादाने सांगितल्या बिगार ते कोडं काय सुटायचं नाही. मेंढका दगडू बी त्याच कोड्यात पडला होता. त्यांनीच आपला विचार मांडला. तेव्हा मग भांड्यात खरकाटा हात धुता धुता कोंडिबाने सांगितलं, ह्यो गुलाल म्हणजे लई मोठा मानापानाचा आणि यशाच्या वानाचा आहे मर्दा. इनाम गावाचं सरपंच प्रतापराव दादांना जिल्ह्याची बे ठिकाणी काहीतरी मोठ्या हुद्द्यावर का पदावर घेतलंय. त्या कारण आज इनाम गावात लई जंगी मिरवणूक निघाली होती. त्या मिरवणुकीतला ह्यो गुलाल. आपल्या तालुक्याला लई मोठ्या मनाचा कर्तुकदार पुढारी मिळाला प्रतापराव दादाच्या रूपाने. जणू देवच. अशा माणसाला वर सरकारात बी लई मानपान असतोय. चांगलं झालं. धुरपती आनंदाने खुलून बोलली, लई मोठी मिरवणूक निघाली असेल. त्याच्या किरपणीच त्या दिवशी आपली बी केवढी मोठी मिरवणूक निघाली होती. खरंच आहे पुरी तुझं म्हणणं. अगं धुरपा, आपल्या धनगर जातीला आजवर येडा धनगर म्हणूनच समद्याने फक्त हिनिवलं. त्या लोकांना कसला आलंय कुणाचा आणि कशाचंच कौतिक. पर प्रतापराव दादानी मात्र आपलं मनापासून कौतिक करायसाठी ती मिरवणूक काढली होती. असा समद्या जाती धर्माच्या लोकांच्या गुणांचा गौरव करून आपलं माणुसकी धर्माचं नातं गोपणारा एवढा चतुर पुढारी आजवर दुसरा कोणी झाला नव्हता. झाक झालं, झाक झालं. इनामदार घराण्याला आता देवाघराचा न्याव उशिरा का होईना पर मिळायला लागला.
कोंडीबाने आपलं हुर्द मोकळं केलं. आता हे लगीनसुद्धा लई दांडगं व्हायला पाहिजे असं दादा मला म्हणलं. त्यासाठी आपण ध्रुपदीचं लगीन इनाम गावातच करू. तिच्या आणि तुमच्या नावलौकिकाला साजसं मंगल कार्य घडायला पाहिजे. ध्रुपदी माझी धर्माची बहीण. ह्याच लग्नात अजून 10 गोरगरिबांच्या मुलामुलींची लग्न आपल्याला चांगल्या पद्धतीनं पार पाडता येतात. पण मग म्या बी प्रतापराव दादांना म्हणलं, सरकार, मला तरी कुठं 4 पोरींची लग्न उलगडायची आहेत. माया दारात माया हाताने एवढंच पहिलं आणि शेवटचं बी लगीन पार पाडायची मला मोठी हवस आहे. काय बी आणि किती बी होईल तेवढा खर्च करून सौतं बिरवाडीतच लगीन करूत. भला दांडगा मांडव देऊ. किती बी खर्च येऊ द्या आणि वराड बी येऊ द्या, किती बी समद बैजवारीनं पार पाडूत. आजवर या बिरवाडीत कवाच झालं नाही आणि मोहरं बी होणार नाही असंच लगीन करू तू. बापाचं मानभावी बोलणं ऐकून पोरीचं हुर्द भरून आलं. मन वाऱ्यावर झुला घेऊ लागलं. आपण आता लवकरच नवरी होणार ह्या कल्पनेनं तिलाच हसू आलं. खुदुकने पर ती लगेचच भानावर आली. दादा, पर आपल्या बंदुकीचं काय झालं बरं? प्रतापराव दादांना विचारलं का? द्रुपदीने आधीर होऊन विचारलं. ह्या आठवड्यात मिळणार बंदुकीचा परवाना असं सांगितलंय सरकारांनी. खरं तर आपल्याला आता तसल्या हत्याराची लईच गरज आहे भाऊ द्रुपदी. कोण्या वक्ताला बिकट प्रसंग येईल त्याचा नियम नसतो बोरे. आजवर गोपन गुंड्यावरच भागिवलं, पर आता काळ बदलला आहे. आता त्या गोपन गुंड्यावर इसमून राहणं चुकीचं आहे. कोंडीबा बोलत होता. त्या वक्ताला त्या दिवशी सकाळी न्याहारी वक्ताला अवचित आलेलं ती पारदी आणि त्यांची ती भिरभिरती चोरटी नजर बघून तर माया जीवाला मोठा घोरच लागून राहिलाय बघ पुरी. दुनिया आता लई बदलत चालली. काळ बदलतोय. त्याची बदलती पावलं हिरून आपण बी आता आपल्या विचारात बदल केला पाहिजे. देवळातल्या देवाचं सोन्या रुपयाचं चांदीचं मुखवाट आणि घाट्या बी आता चोरटत चुरून निघू लागल्यात. त्या दिवशी त्या पारद्याने खरं तर आपल्याला चांगलं सावध केलंय. चोरांनी शानपण दिलं म्हणलं तरी जमन. आजवरच्या देवावरच्या आंधळ्या भक्तीमुळंच मनात ठासून बसल्या भीतीपोटी आपल्या बिरवाडीच्या घरांना कवाडाची दारं असं नसून बी चोरांनी कवा चोरी केली नाही. त्याच कारण आपण समजत आलो देव आपली रातून ध्या राखण करतोय. आता हिथून मोर मात्र जशी ती आंधळी भक्ती भावना माणसाच्या मनातून कमी होत चालली तशीच चोरीची भावना बी बळवायला लागली असंच म्हणावं लागेल. त्या कारण देवाच्या भरोशावर डोळं झाकून आंधळ्यागत बसण्यापरीस त्याच्यात असल्याने आपण बी आपलंच हिथून मोर सावधगिरीनं राखण करावं लागेल असं माझ्या ध्यानात आलंय. आणि त्यासाठी आता बंदूक पाहिजेच. इतका वाढूळ धरून कोंडीबाचं दमदार बोलणं ऐकून लई चित्तागती झालेली झिंगाबाया खरा खरा डोसकं खाजीवतानी डोसक्यावरचा पदूर नीट सावरून तपकिरीच्या डबीतील चिमट नागपुड्यात कोंबीत म्हणली, अव कारभारी, आत्ताची दुनिया लई नासकी निघाली. देवावर लोकांची भक्ती भावनाच राहिली नाही. त्याच कारण देव बी माणसावर लई कोपायला लागलाय. येळ वक्तावर पाऊस पाणी पडेना. माणसं इप्रीत वागायला लागली आहेत. एक दिवस तर ह्यो बिरू देव माझ्या सपनामध्येच आला बघा कारभारी. आणि देव लई लई कष्टी झाला. म्हणला, म्हातारबाई, तू माही खरी खुरी भगत आहेस, पर आता ह्या लबाड लोकांचा तुझ्या बोलण्यावर बी भरवसा नाही. त्या कारण आता मलाच लोकांचा चांगला सुंबार बघावा लागेल. समद्यांना सांग, जर मी एकाच्या हात धुवून मागं लागलो तर मग पुरती झाडाझडती घेतल्या बिगा राहणार नाही. बघा बघा, शिव बघा बरं, कसा माझ्या अंगावर तरारून काठा उभा राहिला थियो. बघा समधी. झिंगाबाई आपला हात मोर करून दाखवू लागली. त्याच वक्ताला ऐन माथ्यावर येऊन आबाळ गडगडत गराजलं आणि त्यासरशी ढगात बी उभी ईज लवली. बेदारली झिंगाबाई पायाळू असल्या कारण थेट मागच्या वाडीकडे जाऊन कोपऱ्यात चिपाकली.
त्या वक्ताला ह्या गोष्टीचं समजांनाच लई हसू आलं होतं. लगीन सराई मोठी धूमधडाक्यात वाजत गाजत होती. बाजारपेठात दुकानात माणसांची गर्दी मावत नव्हती. कापडाचं बस्तं, जेवणाचं सामान, भांडी बासनं, चौरंग पाट, मुंडावळ्या बाशिंग, सुपारी, हळकुंड, सुई दोऱ्यापासून समज जिथल्या तिथं जुळवाजुळव करता करता ह्या महागाईच्या वाढत्या भुकला पैशा अडक्या बिगार काहीतरी खोळंबून बसत होतं. पुरीच्या बापाला मग सावकाराच्या घरला 17-12 खेट्या घालून त्याचं खेटरांग सकट पाय धरायची पाळी येत होती. त्या बिगारी इलाज नव्हता. महागाईची आग भलतीच भडकत चाललेली. नवरदेवाला दिलेला हुंडा बी त्यालाच खर्चाला पुरत नव्हता. पदरमोड केल्या बिगार दुसरा मार्ग नव्हता. पैशांचा पुरता चुराडा होत होता. पार बुकनाच. दुकानदारांच्या घरावर मात्र दर साल रंगीबेरंगी मजलं चढत होतं. त्या माड्यांच्या मोहर 4 चाकी आलिशान गाड्या बी ऐटीत उभ्या राहत होत्या आणि त्या डौलदार झगमगाटाला दुनिया भुलत होती. शेटजी भटजी पंख्याच्या थंडगार हौशीर सावलीत गादीवर तक्क्याला रिरून बसल्याल. नोटांचं पुडकं मोजून मोठ्या झोकात बोलता बोलता पिटीत कोंबीत होतं आणि पैशांनी पेट्या गच्च भरत होत्या. कोंडिवाची बी आता मोठी धांदल उडाली होती. सारं पैसा अडकं घरचंच असून बी बाकी समधी जुळवाजुळव करताना त्याची तारांबळ उडाली होती. जीवाला रातून द्या चैन नव्हती. एक एक दिवस रान पाखरागत भुर्र दिशी उडून जात होता. पायाला जणू भिंगरी बांधल्या गत कोंडिबा रातून द्या पळतच होता. भावकीची माणसानं सोयरं धायरं बी मोठ्या हौसनी त्याच्या संगत धावत पळत मदत करीत होतं. कोंडिबाच्या पहिलवान मनाला असं वाटत होतं की लगीन बी एक मोठी दौंडीची कुस्तीच. लांब दूरवर गाजलेली अटीतटीची झुंबीच हाई. त्या कल्पांती त्याचा अंग लई फुगलं होतं. म्हातारपणाची ही झुंबी खेळायला एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लगीन एक एक दिवसांनी जवळ येत होतं. लगीन चिठ्ठ्या छापून लांब दूर व सोयऱ्या धाऱ्यांना मित्रमंडळीला सांगून धाडल्या होत्या आणि अजून बी हुकल्या चुकल्यांना वाटायचं काम चालूच होतं. लग्नाला किती गर्दी होईल याचा आदमासच येत नव्हता. प्रतापरावासंग सल्ला मसलत करून त्या झोकाझोकांनी कोंडिबा सारी व्यवस्था बैजवार करीत होता. लई मोठं लगीन होणार अशी समधीकडं गुणगुण होती. आणि त्याच वक्ताला इकडं अर्जा मातूर धुरपतीसाठी लई तडपडत होता. अजून बी येळ गेलेली नाही असं ठासून सांगित होता. आपल्या हाताला येणार नसल तर धुरपतीला बावल्यावरच रणकी करायची आपली हिंमत हाय. असंच काही बाई वंगाळ वक्ट बरळतोय म्हणल्यावर ह्या लग्नात तो तिरशिंगराव काहीतरी इगीन आणल्या बिगार राहणार नाही अशी बी भोवताली कुजबूज चालू होती. आणि त्याच कारण ह्या धावपळीत बी कोंडिबा प्रत्येक पाऊल जपून टाकीत होता. बंदुकीचा परवाना मिळाला त्या वक्ताला कोंडिबाच्या जीवाला लई दांडगा हारीक झाला. प्रतापराव इनामदारांनी कोंडिबाला संगती घेऊन एक दणकेबाज 2 नळ्यांची बंदूक पुण्याहून आणली. सरकारी नियम धर्म पुरा झाल्यावर आपल्या मळ्यात कोंडिबाला त्या बंदुकीची खतकोड आणि खुबी समजावून सांगितली आणि मग नेम धरून 2-3 बार टाकायला लावलं. त्या नेमाड्या बेरकी गड्यानं पिपळाच्या झेंड्यावर बसलेली एक मोरघार अचूक टिपली. ती बी पहिल्याच दणक्यात. जलूमभर गोपनगुंडा अचूक मारणाऱ्या कोंडिबाला म्हातारपणे आपल्या हातात बंदूक येईल असं कवा सपान बी पडलं नव्हतं. पण आता ते खरंच घडलं होतं. त्याचीच मोठी आचरमा वाटत असली तरी फुशारकी आणि फुगिरी वाटत नव्हती. तसा कोंडिबा लई दमदार गडी. आपल्या घरात गपचीप बंदूक आणून त्या दिवशी पुरीला बंदूक कशी असती हे उलगडून दाखवली. तिच्यात काडतूसं कशी भरायची, मग नेम धरून घोडा कसा ओढायचा हे बी समजावून सांगितलं. मोठ्या पिटीत ते नौका हत्यार जपून ठेवताना बायकुलानं पुरीला बजावलं. आपण बंदूक घेतली हे कुणाला बी सध्या तरी कळू द्यायचं नाही. मुळातच कोंडिबा लई मुरल्याला घडी. त्यो शिकार अंगावर चालून येण्याचीच वाट बघित होता. आयतवार दिवशी बाप लेकीने ठरवल्याप्रमाणे दोघांनी पहाटे लवकर उठून बिरोबाच्या देवळाची वाट धरली. त्या दिवशी लवकरच न्हावून खांद्याला बंदूक लटकावून द्रुपदी घोड्यावर सवार झाली होती.
यशवंता घोडा झेपावत आपल्या नेहमीच्या सवयीने उधळत होता. कोंडीबानी देवळात आल्यावर ओल्या पडद्याने देवाला आंघोळ घातली. घोडा बाहेरच्या झुडपाला गुंतवून झुरपती बी देवळात आली. खांद्याची बंदूक काढून देवाच्या मोहर मांडली. देवाला भंडारा लावला. बंदुकीला हळद कुक्कू वाहिलं. देवामोहर पेड्याचा निवद बी मांडला आणि मग आपल्या बी कपाळाला भंडारा फासून देवाच्या मोहर कपाळ मांडलं आणि मग मागे सरून देवाला मनुभावा हात जोडलं धुरपितीने. त्या वक्ताला कोंडीबा हळूच पुटपुटला. हे माया सत्वाच्या बिरू देवा, आजवर आलेली सारी संकट तुझ्या किरपणी शिवशिताळ गेली. दुःखाचे डोंगर निवारण करण्याची तुझ्या ठाई मोठी दांडगी सक्ती आहे. त्या भरवशावरच ह्या तुझ्या भक्तांनी आपल्या लाडक्या एकुलत्या गुणी लिकीचं लगीन धरलंय. ते सुखरूप पार पडू दे र राजा. आणि तुझ्या पायावर वाहिलेल्या ह्या हत्याराच्या नियमाला यश येऊ दे. ह्या तुझ्या म्हाताऱ्या भोळ्या भक्तावर कोंडीबावर देवा सदुनीत तुझ्या किरपची सावली आशीस राहून दे गड्या बिरू देवा. ह्या वक्ताला धुरपतीला आज सटवाजीने चोरल्या बोकडाची आणि देवळात घडलेल्या त्या रातच्या येळ प्रसंगाची सही झाल्या बिगार राहिली नाही. त्याच घटनांच्या पोटातून आजवर तशा बऱ्याच घटनांना प्रसंग घडून गेलं होतं. आता ही बंदूक घेतलेली घटना आणि तो देवळातला प्रसंग बी त्यातलाच एक भाग होता. त्याचा पुरता विचार करता करता डोळे मिटवून भक्तिभावाने हात जोडून धुरपती घडीभर देवळात देवामोर तशीच नमून उभी राहिली आणि मग देवामोरली बंदूक उचलून तिनं आपल्या कपाळाला लावली. मग खांद्याला ती अडकवून पोर मर्दानी थाटात बापामोर रुबाबात उभी राहिली. लेकीला तशा लढाऊ मर्दानी थाटात बघून कोंडीबाचं हृदय भरून आलं. छाती लई रुंदावली आणि अंगातलं रगात बी सळसळल्या ग झालं. बंदुकीत काडतूस भरून मग नेम धरून कसा घोडा ओढायचा ही खुबी धुरपतीनं कोंडीबाकडूनच पुन्हा एकदा नीट समजावून घेतली. त्या वक्ताला देवळातली देवाची मूर्त बी जणू दोघांकडे टकाटका बघित होती. आता बिरूदेव बी हसत असल्या गत भासत होता. देवळातल्या दिव्याच्या मंद अंधुकशा उजेडात देवाचा मुखवटा उजळल्या गत दिसत होता. कोंडीबाने पुन्हा एकदा हात जोडून देवाला नमान केलं. खांद्याला ती नवी कोरी बंदूक लटकावून पुरीने त्या उमद्या घोड्यावर मर्द गड्यागत मांड ठोकली. यशवंता घोडा मोठ्याने खिक्काळा. लगाम खेचून धुरपतीने त्याला देवळाच्या पलीकडच्या बाजूनी वळविला. नक्कटवाडीच्या अंग बनगरवाडीच्या रोकानी लहान मोठ्या डोंगर टेकड्यांना वळसं घालीत दऱ्या खोऱ्या ओढं ओगाळी पार करून घटकीतच 2 कोसांचं अंतर तोडलं. दगडा धोंड्यातून गेलेल्या वाटांवरून तुफानी घोडदौड करून धुरपती आता बनगरवाडीच्या शिवारात आली. त्या वक्ताला चांगलं फटाकलं होतं. त्या आडरानात जिथं माणसांचा थारा न वारा तिथं एका खोरवाडात कुणाचं तरी एक जिथरा मारून 2 लांडगं त्या शिकारीवर तुटून पडलं होतं आणि भुकाच्या तडाख्यात तिच्यावर ताव मारीत होतं. ते अवचित इप्रीत हालतं भयासूर चितार लांबून बघूनच धुरपतीने घोडा तुपटून थांबिवला आणि नीट ध्यान देऊन बघितलं. लांडग्यांची झुंबड पडली आली. घोड्यावरून खाली उतरून हळूच दबकत दबकत धुरपती तशीच मोहर जराशी नेटात आली. खांद्यावरची बंदूक काढून काकला नीट दाबून धरली आणि मग अचूक नेम धरून घोडा बोट्टाने ओढल्याबरोबर ठो धनन असा गगनभेदी बार झाला. त्यासरशी एक लांडगं वर उचलून धडपडत खाली भुईवर आपटलं. तसंच घडीभर पाय खोडून तडपडत राहिलं आणि मग गपगार पडलं. तवर त्याच्या जोडीदाराने घाबरून धुम ठोकली होती. ते भेदारल्याला धूर्त लबाड जित्राप जीव घेणं वरडत पळत होतं. धुरपतीने दुसरा बार त्याच्यावर टाकला पर त्यो नियम हुकला. पोरीनं पुन्हा घोड्यावर मांड ठोकली आणि त्या लांडग्याचा पाठलाग केला. एका दरखंडात ते बेरकं रानटी जित्राप मरून दडी मारून बसलं होतं. पर धुरपतीच्या चाणाक नजरेतून ते सुटलं नाही. त्याला हेरूनच एका झुडपाडून पोरीने त्याच्यावर अचूक नेम धरला आणि घोडा ओढल्याबरोबर झालेल्या 12 सरशी ते बी लांडगं आपल्या जोडीदाराच्याच परीने तडपडून मेलं. तवा आपल्या नेमबाजीचा भारी अभिमान धुरपतीच्या उरात दाटला. आता धुरपती खरोखरच घामाघूम झाली होती. सकाळच्या राम पहाऱ्यात अवचित उठलेल्या त्या गगनभेदी बारांनी
लांब दूरवर पसरल्या डोंगरी माळाची दरीणखोरी सारा परिसर पुरता पुरता हादरून गेला होता. आजवर असा दणकेबाज आवाज ह्या शिवारात कवाच गरजला नव्हता. एवढं मोठं बार कशाचं झालं आणि कुणी केलं याचं या परिसरातल्या वाड्या वस्त्यावरल्या धनगरांना लहान थोरांना भारी कोडं पडलं. पण त्याचा उलगडा काही झालाच नाही. देवळातल्या घाट्यांचा गोडीस्वानी गजर लांब दूरवर उधळत होता. खडबडून जागी झालेली बिरवाडी रोजच्याच परीने आपल्या उद्योगधंद्याला झुपली होती. घोड्यांच्या खिंकाळ्यांनी, बायापोरांच्या गलबल्यांनी, जित्राबांच्या ओरड्यांनी जणू सारं वातावरण साजीवंत झालं होतं. झापाखाली रातभर डालून टाकलेलं कोंबडं तर मोकळ्या हवत उकारड्यावर येऊन मोठ्याने बांग देत होतं. पकाडं फडकावीत मान उचकावून कुकू चुकू असा दिलेला तो बाग बी जणू उगवत्या सूर्यनारायणाला केलेला रामराम असल्या गत वाटत होतं. त्या दिवशी कोंडीबानी आणि धुरपतींनी वाडीतल्या समद्या लहान थोरांना पेड्यांची शरणी वाटली. पर आपण बंदूक घेतल्याचं कुणालाच कळू दिलं नाही. प्रतापराव इनामदार तालुक्याचं सभापती झाल्याची ही शिरणी असल्याचं सांगितलं. ते बी खरंच होतं, खोटं नव्हतं. आपला सक्का भाऊच आपल्याला सून म्हणून तुपली पोर द्यायला राजी नाही म्हणल्यावर बहीण बी रागाच्या धगाटीने धडधडून पेटली होती. तिच्या मनात सुडकी भावना उमागली. जहाल इकारी नागिनी गत धोंडाबाई बिटकर्णींनी मनात डूक धरला. देवदेवऋषी, गुढीगोटा, गंडादुरी, चिट्टूक, भानामती आणि कर्णीधरणी असली समधी कुभांडी कारस्थानं कपटाणी करून बी अजून तरी कोंडीबाला रक्ताची गुळणी येत नव्हती. का अंगावरून वारं जात नव्हतं. त्या कारणानं तर धोंडाबाईला लई भारी चीड येत होती. ती सारखी देवऋषाच्या देवाऱ्याकडं खेट्या घालून त्या जानकू भक्ताला इनवीत होती. देवा, काय बी मागणं माग, पर तू माझ्या भावाला त्या कोंड्या बनगराला रात्रीत रक्ताची गुळणी येऊन दे. त्या बिगार भावा आत्मा थंड व्हायचा नाही. जीवाची तगमग झाली माया. तेवढा चमत्कार दाखवच मला तू. असं ती धाय काकलून येऊन बजावीत होती आणि तो बी सारखं काहीतरी उतार भानगडी करीतच होता. पर त्याचा मारा कोंडीबावर चालतच नव्हता. त्या बाईच्या दपाट्या भेनं सारखा इजामुत्रू टाकतानी छू छू करता करता जानकू भक्तालाच पार झेंडू फुटायची येळ आली होती. असंच आघोरी उपाय करतानीच एका दिवशी धोंडीबाईनं आपल्या नवऱ्याला आणि समद्या पोरांना सित्या देखत दमात घेऊन ठणकावून बजिवलं होतं. आता काही बी झालं तरी मागं टकरायचं नाही. काय होईल ते जाईल, पर आखरी पतोर हाल सोडायची नाही. नुसतं झुंजतच राहायचं. किती बी पैका गेला तरी त्याची फिकीर करायची नाही. पर त्या धुरपती संगच ह्या माझ्या लाडक्या अर्जुनाचं लगीन लावायचं. त्या सत्यापरीस माझ्या लेकरात काय कमी दिसलं त्याला. आमचा अर्जुना बी गडी कसा नत्तीतून तीर मारणारा चातुर्गडी हाय तेच दिसल आता. घोरपडीच्या पाटलाच्या सल्ल्याने बघा, कसं बी करा, पर मागं टकरू नका. त्या वैर्याला सत्याला धुरपी नाहीच मिळायला पाहिजे. अक्कीर पातूर झुंजा. मधीच माघार घेतली तर मग बघा. मला बी धोंडाबाई म्हणत्यात. तुमचा एका एकाचा मुर्दा गाडीन व्हा सांगून ठेवते. धोंडाबाई लई इरला पडली होती. लगीन तीत जवळ येईल तसं वातावरण जास्तीच धुमसत होतं. त्या टरबाज बाईच्या हुकुमाची अंमलबजावणी करता करता बिराच्या घरादाराची धावपळ करून पुरती फजिती आणि दमछाक झाली होती. अशातच बिरा आणि अर्जा दोघा बाप लेकांनी मिळून एक दिवस हुलगवाडीच्या पुढाऱ्याची दादूबा हुलग्याची जुनी फटपटी सावकरकीच्या एजाच्या पैशात वडून आणली होती. अर्जाला फटपटी हाणायला आधीच जराशी येत होती. तो आता आदबून चांगली शिकला. त्या फटपटीवर अर्जाच्या मागं बिरा सावकार हमेशा बसून आता कुळांच्या घरांना सारख्या घिरट्या घालू लागला होता. पैसे द्यायची ज्यांची ऐपत नसेल त्यांचा पिच्छा करून कुणाची बैल ओढ, कुणाची म्हैस, कुणाची गाय, नाहीतर घोडी, नाहीतर मेंढरं, काय बी जे पट्टल ते ओढायचं, वरबडायचं. गाय गरिबांच्या आबरूचं पार खोबरंच करून खायचं. एखाद्यांना एकटं दुकटं गाठून दम दे, काहीतरी खवंडळ कर. असली कुंभाड बिराची पोरं आजवर करीत होतीच. त्यांना आता कसला धार बंद राहिलाच नाही.
बिरवाडीतील भोळी भाबडी धनगार या रोजच्या कटकटला आधीच पुरती वैतागली होती. आता आर्या तर रोजच दारू पिऊन पिसाट झाल्यागत कुणावर बी कुत्र्यागत वसकत होता आणि बरळून कुणाला बी शिव्या देत होता. पुरीचं लगीन ऐन तोंडावर आल्याकारनं कोंडीबा त्यांची ही सारी थेरं बळबळ शोषित होता. त्याला लोक शहाणा सुरता माणूस म्हणून नवजीत होती, पर इतर लोकांची पीडा दुःख त्याला बघवत नव्हतं. आपल्या आणि आपल्या साऱ्या बिरवाडीच्या मागं लागलेली ही बिराच्या घरची भूतं कशी खुटवावीत आणि ही पीडा कशी हटवावी ह्याचंच एक नवं कोड आता कोंडीबाच्या डोसक्यात रातून द्या घुमत होतं. त्याच्या मनाला जणू झुटिंगाचं वारं अंगात शिरल्यागत बिरा, धोंडाबाई, आर्जा, मल्हारी, धर्मा समधीच पछाडल्याली हातात टेंब घेऊन जिकडं तिकडं हायदोस खेळल्यागत दिसत होती. आणि त्यातच मधी डंका वाजवीत सित्या बी जणू मोठ्याने आरुळ्या ठोकून उड्या मारीत असल्यागत भासत होता. सदूने त्याच त्या विचाराने पछाडलेला आर्जा तर धुरपतीला कुठंतरी आड रानात म्हणा की वाटला म्हणा गाठण्याचाच विचार करून काहीतरी कुंभार रचित होता. पर अजून बी त्याचा तो मनसुबा पुरता होत नव्हता. त्याच्या डोळ्यामुरं रातून द्या धुरपती बिगर दुसरं काहीच दिसत नव्हतं आणि जणू याड लागल्यागत त्याचं सारं चळींतार पारच बिघाडलं होतं. तर एवढ्यात सत्तूची कुठं गाठभेट झालीच नाही. त्याच्या भेटीसाठी धुरपतीचं मन मात्र आतुर झालं होतं. चुकल्या हारणी गत जीव कावरा बावरा झाला होता. हृदयात हुरुहुरु दाटून काळी धडधडत होतं. नव्या उमतीचा उमालता वसंत बहार अंगावर फुलून डौलाने झुलत होता आणि नवतीचा साज शिनगार बी रोमा रोमातून उमलून झळकत होता. धुरपतीचं तरल मन मंजुळावानी कोकिळ कुजन करून आपल्या जीवलगाला साथ घालीत जणू रानावनात भटकत होतं. तिची उत्कट मनभावना सुगंधित होऊन सत्तूच्या शोधात वाऱ्याबरोबर 10 दिशांनी उधळत होती. पर आता सत्तू तिच्या जीवाचा सखा सोबती धुरपतीला कुठंच दिसायला राजी नव्हता आणि त्या कारण रातून द्या तिचं मन झुरणी लागलं होतं. कवा कवा धुरपतीचं मन सुखस्वप्नात पार हरवून जाई. तवा मनाचा मोर जणू आपला मनोहारी पिसारा फुलवून थुई थुई नाचू लागे आणि त्याच धुंदीत ती पोर जणू रान वाऱ्यावर तरंगत डुलत राही. धुरपतीचं देखणं खानदानी धनगरी रूप लांबून बघून बी आर्जाचा जीव मात्र लई जळत तळमळत होता. तर आर्जाला लांब दूर बघून बी धुरपतीचं मातं भडकून नसानसातलं रगात खवळत होतं. त्या विचाराने ती पोर पुरती हैराण होऊन आपल्या मनाशीच कुडत राही. ह्या जगात रोज लई जणांची लग्न मुठ्ठी सुखा समाधानात थाटामाटात आणि डामडौलात होत्यात. त्याच परीने नवीन नवरा नवरी लगीन झाल्यावर आपल्या नव्या संसारात नव्या नवलाईनं रमून बी जात्यात. पर माह्यामागं मात्र ही लाचार भुताटकी देवाने का बरं लावली असेल? ह्यांचा पुरता बिबूड करून देव ह्या बिरवाडीची खरूज पार खरडून काट काढीत नसेल? आपल्या सुखसमाधानात आडवी येणारी ही पीडा कशी टाळावी या विचारात होरपळणारं धुरपतीचं नाजूक मन कवा कवा पारच करपून जाई, तर कवा भलतंच कणखर बन अंगातलं रगात साळसाळ करून अवचित वादाळ उठल्यागत हुर्द खळबळत राही. सत्तू ह्या आठवड्यात कुठं लांब दुरून बी दिसला नाही म्हणजे नेमका गेला तरी कुठं? आर्जाने आणि बिराने धमकावला असला तर धीर सोडून तोंड लपून तर बसला नसल ना? पर त्यो बी तसा लई तरबेज आणि इरसबाज गडी हाय म्हणून तर आपल्या बापाला त्यो जावई पटला ना. तसा फुसकट धमकीला घाबरून लपायला सत्तू काही भेकाड बाहुला नाही. आपल्याला आजवर त्याच्या मर्दुमकीची आणि गुणांची घडूघडी चांगली ओळख पटली. तो संबूरासंबूर लढणारा धाडसी माणूस आहे. विश्वासघात कुणाचाच कव्वा करायचा नाही. सारी वाडी त्याचं लई गुणगान गाते. सत्तू सत्तू. पर सत्तूसाठी आपली मनाची चाललेली ही तडपड त्याला कशी कळणार? त्याला तरी आपली आठवण होतच नसल काय? त्यो भावा वाघ जीवाभावाचा सखा सोबती माझा लांब दुरून बी का बरं कुठं दिसत नसल? कुणाला विचारावं तरी? जीवाला आता लाज वाटते. बाईच्या हृदयाचं मनोगत गड्या माणसाला कसं कळत नसल बरं? त्या नव्या नवतीचं तरल हाळवं बावरं मन
मदनाच्या सुसाट वाऱ्यावर झुलता झुलता असा आपल्या जीवाच्या मैत्रासाठी झुरत तडपडत फडफडत होतं. आणि आपल्या मनाची अशी ही दैना का व्हावी याचं कोडच धुरपतीला उलगडत नव्हतं. सत्तू कुठंच दिसला नसला तरी त्याच्या विरहाने व्याकुळल्या नजर म्हणून ती काळी सावळी उचपुरी, पिळदार अंगलटीची, गोलट्या तोंडावळ्याची, टवटवीत बोलकं डोळं आणि लांब सरळ नाकाचा शेंडा असणारी करारी मुरत हालत नव्हती. आणि तरी बी घायाळ नजरेने धुरपती आपल्या जिवलगाला दूरवर हुडकत होती. रानावनात उन्हातानात तिचं मन रातून द्या भटकत होतं. पर कधी एखाद्या वक्ती मनाच्या वळचणीला चिपाकलेली अभद्र कल्पनांची इद्रूप पाल चुकचुकत राही. आपल्या वैऱ्यांनी सत्तूला काही कुठं दगाफटका करून घातपात्र घडविला नसेल ना. पर अशी खतरूड कल्पना धुरपती मनातून लगेच धुडकावून लावी आणि मग आपल्याच मनाशी दुसपुसत राही. खरंच माणसांच्या मनाची तरास न्यारी. म्हणतेत ना, वैरी बिना चित्ती ते आपलंच मन चित्ती. आपल्या मनाची अशी आपणच गैरसमजूत काढून ती पुन्हा अलगद नव्या सुखस्वप्नांच्या दुनियात देहबान हरपून जाई. आणि रान एलीच्या लवलवत्या फोकागत आपल्याच फुलत्या उमलत्या झुलत्या डौलदार देहीकडं झोकात हसून मुरकत बघता बघता व्याकुळ हरणीगत धुरपतीची नजर पुन्हा कावरी बावरी होत राही. पर कवा कवा त्या चंद्री पारदिनीचा अखेरचं ते बोल तिला राहून राहून आठवत. अक्का, सावध झोपत जा दुनिया. पर आता ह्या पोरीला तर झोपच येत नव्हती. डोळं धुंद झालं होतं. रातून त्या झुरत तडपडत होती ती सत्तूसाठीच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.